श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. येहळेगावमध्ये काशीनाथ पंत म्हणून एक ब्राह्मण राहत असत. ते अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांनी कधीही कोणाकडून दान घेतले नाही. त्यांची थोडीशी शेती होती, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चाले. ते व त्यांची पत्नी असे दोघेजण तेथे राहत असत. लग्नाला 10-12 वर्षे झाली तरी पण मूलबाळ झाले नाही. म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री दत्तगुरूंची अगदी कडक उपासना चालू केली. एक दिवस उपासना चालू असताना त्यांची तंद्री लागली. तेवढ्यात कानामध्ये कोणीतरी येऊन सांगितले की बाई, तुझे कष्ट आता पुरे झाले. मी दत्त तुझ्या पोटी अंश रूपाने येणार आहे. आणि त्यांना एकदम जाग आली व त्यांनी श्री दत्तांचे नाम घेऊन नमस्कार केला. त्याच्यानंतर त्यांना पुत्ररत्न झाले. तेच श्री दत्तांचे अंश असे श्री तुकाराम चैतन्य म्हणजेच श्री तुकामाई. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.